देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत असल्यानं केंद्र सरकारनं हर घर तिरंगा अभियानाची घोषणा केलेली आहे. या निमित्ताने घरोघरी झेंडा फडकवण्याचं देखील सरकारने आवाहन केलेलं आहे. आता बघा, भारतात लोकशाही टिकणारच नाही किंवा भारत हा एकसंध राहूच शकणार नाही असा अपप्रचार भारताच्या बाबतीमध्ये कायमच केला गेला. तरी सुद्धा आज भारत टिच्चून उभा आहे. जगातील एक महत्वाची आर्थिक महासत्ता आहे आणि यासोबतच जगातील सगळ्यात मोठी लोकशाही सुद्धा आज भारत आहे. पण हे एका वर्षात झालंय का, 10 वर्षात झालंय का? तर बिलकुल नाही. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासूनच यासाठी प्रत्येकाने मेहनत घेतलेली आपल्याला माहिती आहे. यामुळेच आज आपण चर्चा करणार आहोत असे निवडक 10 माइलस्टोन ज्याच्यामुळं आंतरराष्ट्रीय स्तरावरती भारताचं नाव उंचवलं गेलं, भारतीयांची मान देखील उंचावली गेली आणि या माइलस्टोनमुळेच भारताला एकसंध राहण्यास देखील मदत झालेली आज आपण बघणार आहोत. नमस्कार, मी अरुणराज जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. सर्वप्रथम भारताने स्वतःची घटना बनवली आणि ती अंमलात आणली हे बघूयात. स्वातंत्र्य मिळण्याच्या आधीपासूनच भारताची स्वतःची अशी राज्यघटना असायला हवी अशी भारतीयांची धारणा होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे मसुदा समितीचे अध्यक्ष होते, त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मिळून भारतीयांची इच्छा आकांक्षा पूर्ण होईल, सर्वांना समान संधी मिळेल अशी घटना बनवली आणि नंतर ती अंमलात सुद्धा आणली. स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस अवघ्या 12% भारतीयांकडेच साक्षरता होती किंवा 12% भारतीय साक्षर होते. तरी सुद्धा आपल्या इथं लोकशाही टिकली आणि ती फुलली आणि आज आपण आपला स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत आणि जगातील सर्वात मोठी लोकशाही सुद्धा आहोत. नंतर क्रमांक 2 जो आहे ते म्हणजे कोरियामधील युद्ध थांबवण्यामध्ये सगळ्यात महत्वाची भूमिका जी आहे ती भारताने बजावली होती. दुसरं महायुद्ध संपल्यानंतर जगात 2च महासत्ता राहिल्या, एक म्हणजे अमेरिका आणि दुसरं म्हणजे सोव्हिएत रशिया. सूर्यानं मावळणारं ब्रिटिश साम्राज्य आहे हे अस्ताला गेलं होतं आणि त्याची जागा अमेरिका आणि रशिया यांनी घेतली होती आणि या दोघांच्या सत्ता संघर्षामध्ये सापडला तो म्हणजे कोरिया. साऊथ कोरिया अर्थातच अमेरिकेच्या बाजूने होतं किंवा अमेरिका साऊथ कोरियाला साथ देत होतं असं म्हणूया आणि नॉर्थ कोरिया जे आहे हे होतं सोव्हिएत युनियनकडं. या कोरियन युद्धामध्ये भारताने महत्वाची अशी भूमिका बजावली. दोन्ही देशांमध्ये युद्धबंदी जाहीर करण्यामध्ये आणि जवळपास 20,000 युद्ध कैद्यांना आपापल्या देशात पुन्हा पाठवण्याचं काम भारताने केलं. आता याच्यातले 80 युद्ध कैदी जे आहेत हे कोणत्याही कोरियामध्ये जाण्यास तयार नव्हते. साऊथ कोरियाकडेही नको आणि नॉर्थ कोरियाकडेही नको. तेव्हा नेहरू यांनी त्यांना भारतामध्ये घेऊन येण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावली आणि यामुळे आजही कोरियात भारताच्या या कृतीबद्दल आदर आहे आणि यामुळे भारताची जी आहे मान सर्वत्र आदराने उंचावलेली आपल्याला दिसते. नंतर तिसरी महत्वाची जी घटना आहे ती म्हणजे अलिप्तवादी राष्ट्रगट. दुसऱ्या महायुद्धानंतर शीतयुद्धाचा ज्वर जो आहे हा जगभर वाढला होता. अमेरिका आणि रशिया या दोघांचं धोरण असं होतं की एकतर आमच्या बाजूने नाहीतर आमच्या विरोधात तरी. आता याच वेळेस भारताने काय केलं तर ज्यांना या दोघांच्याही बाजूला जायचं नाहीये, या कोणत्याही गटामध्ये सामील व्हायचं नाहीये, अशा देशांची मोट बांधली आणि जन्माला आला तो म्हणजे अलिप्तवादी राष्ट्रगट. भारताने या अलिप्तवादी राष्ट्रगटाचं नेतृत्व केलं आणि यावेळेस आफ्रिका, आशिया, लॅटिन अमेरिका येथील देश जे आहेत या अलिप्तवादी राष्ट्रगटामध्ये सामील झाले. अमेरिका आणि रशिया हे आम्हाला हवेच आहेत, यासोबतच या दोघांच्या सत्ता संघर्षात आम्हाला भरडलं जायचं नाहीये, म्हणून हा गट फार महत्वाचा होता किंवा ही आघाडी जी आहे ही फार महत्वाची होती. मग अशा वेळेस कोणता एक गट होता? एक होता अमेरिका धार्जिना, दुसरा जो होता सोव्हिएत युनियनच्या बाजूने असलेला आणि तिसरा जो आहे तो म्हणजे अलिप्तवादी राष्ट्रगट. नंतर पुढचा महत्वाचा असा माइलस्टोन जो होता तो म्हणजे बांगलादेशच्या निर्मिती संदर्भातला. स्वातंत्र्य मिळाल्यापासूनच भारताचा फोकस हा कायमच प्रगती करण्याकडे होता, तर पाकिस्तानचा फोकस होता भारताच्या कुरापतीकरण. 1971च्या दरम्यान तेव्हाच्या पूर्व पाकिस्तान संदर्भात भारत निर्णायक अशी भूमिका घेण्याच्या तयारीमध्ये होता, पण पाकिस्तानच्या बाजूने उभी होती अमेरिका. मग अशा परिस्थितीमध्ये भारताने आपला कायम न्यूट्रल राहण्याचा स्टँड सोडला आणि रशियासोबत मैत्री करार केला, ज्यानुसार भारतावर जर का कोण्याही परकीय शक्तीने आक्रमण केलं तर भारताच्या बाजूने रशिया उभं राहील असं आश्वासन रशियाने दिलं. आणि ज्या वेळेस भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये युद्ध सुरू झालं
त्यावेळेस रशियामुळे अमेरिका या युद्धामध्ये उतरला नाही आणि बांगलादेश स्वतंत्र झाला आणि बांगलादेशच्या या निर्मितीमध्ये भारताने फार महत्वाची अशी भूमिका बजावली होती. आता या घटनेमुळे जगासमोर भारताची मुत्सद्देगिरी सुद्धा आली, यासोबतच भारताची आक्रमकता सुद्धा संपूर्ण जगाने अनुभवली. नंतर पुढची महत्वाची घटना जी होती ती म्हणजे हरित क्रांती. स्वातंत्र्य मिळालं तेव्हा भारत अन्नधान्याची आयात करणारा असा देश होता. पण 1965 पासून एम स्वामीनाथन यांच्या मार्गदर्शनाखाली भारतातील अन्नधान्य उत्पादन जे आहे हे वाढतच गेलं. अन्नधान्याचा आयातदार देश ते अन्नधान्याचा निर्यातदार देश किंवा स्वयंपूर्ण देश इथपर्यंत भारताची मजल गेलेली आपण बघतोय. आता याच्यानंतर झालं काय? गव्हाच्या बाबतीमध्ये आपण स्वयंपूर्ण झालो, तांदूळाच्या बाबतीमध्ये स्वयंपूर्ण झालो आणि हे फक्त हरित क्रांतीपुरतं मर्यादित नाही राहिलं. नंतरच्या काळामध्ये आपल्या इथं ब्ल्यू रिव्होल्यूशन झाली, तेलाच्या बाबतीतली पिवळी रिव्होल्यूशन सुद्धा आपल्या इथं झालेली आपण बघितलेली नाही. आजच्या दिवशी भारत अन्नधान्याच्या पुरवठ्याच्या बाबतीमध्ये संपूर्ण जगातील एक महत्वाचा असा देश आहे आणि या संदर्भातला एपिसोड बोल व्हिडिओने केलेला आहे, तो सुद्धा तुम्ही बघू शकता. त्याची लिंक खाली आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. नंतर पुढची महत्वाची जी घटना होती ती म्हणजे परम कम्प्युटर संदर्भातली. 1987 मध्ये भारताने अमेरिकेकडे आणि इतर देशांकडे सुपर कम्प्युटर देण्यासंदर्भातली मागणी केली होती. अर्थातच या मागणीला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही आणि अल्टिमेटली भारताने पुणे येथे सीडॅकची स्थापना केली आणि 1987 मध्ये स्थापन झाल्यानंतर 1990 पर्यंत झुरिच सुपर कम्प्युटिंग शो मध्ये म्हणजे अवघ्या 3 वर्षाच्या मेहनतीमध्ये भारताने अमेरिकेच्या पाठोपाठ दुसरा क्रमांक पटकावला होता. परम कम्प्युटर त्या ठिकाणी दुसरा आला होता. त्याच्यानंतर भारताने जर्मनी, यूके आणि रशिया यांना हा सुपर कम्प्युटर एक्सपोर्ट सुद्धा केला होता. त्यावेळेस उपलब्ध असलेले जे सुपर कम्प्युटर होते त्याच्यामध्ये भारताचा हा सुपर कम्प्युटर जो आहे हा सर्वात स्वस्त असा होता. याच दरम्यान तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांचे सल्लागार जे आहेत सॅम पिट्रोदा यांच्या अध्यक्षतेखाली भारताचं टेलिकॉम कम्युनिकेशन आलं होतं. यानंतर एकूणच आपल्या इथलं टेलिकॉम सेक्टर जे आहे याच्यामध्ये क्रांती आलेली आपण बघितलेली आहे. एक काळ असा होता की एक दिवस अगोदर सांगावं लागत होतं की मला इथे कॉल करायचा आहे तर तो कॉल तुम्ही जोडून ठेवा म्हणून. आणि आता परिस्थिती अशी आहे की अगदी हाताच्या बोटावरती सर्व काही उपलब्ध झालेलं आहे. सगळे एकमेकांसोबत कनेक्टेड झालेले आहेत. या सेक्टर मधलं सगळ्यात महत्वाचं यश जे आहे जे जागतिक पातळीवरती सुद्धा नावाजलं गेलं ते म्हणजे काय? सर्वात स्वस्त अशी मोबाईल कनेक्टिव्हिटी आणि सर्वात स्वस्त असा मोबाईल डेटा. याच 1991 मध्ये डिपार्टमेंट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स आणि सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क्स ऑफ इंडिया म्हणजेच STPI याची स्थापना केली. याच STPI अंतर्गत पुणे, बेंगलोर या शहरांच्या ठिकाणी सॉफ्टवेअर पार्क्स उभे केले गेले. याच्यामुळं आजच्या दिवशी दिसत असलेलं IT सेक्टर जे आहे ते आपल्याला दिसतंय. या IT सेक्टरने भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये सुद्धा मोलाची भूमिका निभावलेली आहे आणि अगदी अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेमध्ये सुद्धा. या संदर्भातला एपिसोड आपण बनवलेला आहे, तो तुम्ही बोल व्हिडिओच्या YouTube चॅनलवरती बघू शकता. यानंतर पुढचा महत्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे कावेरी नदी पाणी वाटप करार. 1990 मध्ये कावेरी नदीच्या पाण्याचा विषय खूपच पेटला होता आणि यामुळे दक्षिणेकडील राज्यांमध्ये संघर्ष सुद्धा सुरू झाला होता. तसं पाहायला गेलं तर कर्नाटक आणि तमिळनाडू यांच्यामध्ये या नदीच्या पाणी वाटपावरून सुरू असलेला वाद जो आहे हा 150 वर्ष जुना होता. परंतु भारतातील जे केंद्र सरकार आहे यांनी कावेरी नदी पाणी वाटपा संदर्भातलं ट्रिब्युनल आणलं आणि हा वाद बऱ्यापैकी शांत झाला. वरवर आपल्याला हा विषय फार किरकोळ वाटेल परंतु हा विषय फार गंभीर होता. आपल्या इथं केंद्र सरकारने बजावलेली भूमिका फार महत्वाची आहे बघा. मग तो राज्यामधला वाद असू द्या किंवा केंद्र आणि राज्य यांच्यामधला वाद असू द्या. नागालँडचा विषय घ्या, तुम्ही पंजाबचा विषय घ्या किंवा हा कावेरी नदीच्या पाणी वाटपा संदर्भातला विषय घ्या. केंद्र सरकारने कायमच आपल्या इथली राज्य एकसंध कशी राहतील आणि भारत हा एकसंध कसा राहील याशीच भूमिका घेतलेली आहे, ज्याच्यामुळे आज आपण आपला स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना दिसतोय. पुढचा महत्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे आपल्या इथं आलेलं LPG लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन. त्यालाच खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण असं सुद्धा म्हणतात. 1991 ला परिस्थिती अशी होती की अगदी काही आठवडे पुरेल इतकंच परकीय चलन आपल्याजवळ उपलब्ध होतं. आज श्रीलंकेमध्ये जी परिस्थिती आहे तशीच काहीशी परिस्थिती त्यावेळेस सुद्धा उद्भवली असती. पण
डॉक्टर मनमोहन सिंग, मॉन्टेक सिंग अहलुवालिया आणि तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव या त्रिकुटाने अगदी झपाट्याने निर्णय घेतले. अर्थव्यवस्थेतली लायसन राज जे आहे ते बंद केलं. अर्थव्यवस्था फॉरेन आणि प्रायव्हेट प्लेयर्ससाठी त्यांनी खुली केली आणि आज आपण जी काही अर्थव्यवस्थेसंदर्भातली फळं चाकतोय, जे शेअर मार्केट आपण बघतोय किंवा आपल्या बाजूला जे तंत्रज्ञान बघतोय, ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये झालेली जी क्रांती बघतोय, या सगळ्याची बीज जी आहेत ही 1991 मध्ये रोवली गेली होती. त्याच्यामुळं आज आपण हे सर्व काही बघतोय. नंतर पुढचा महत्वाचा मुद्दा आहे 1998-99 दरम्यानचा, तो म्हणजे आपल्या इथं झालेली अणुचाचणी आणि नंतरचं कारगिल युद्ध. त्या दरम्यान भारताने 5 अणुचाचण्या केल्या होत्या आणि अण्वस्त्रधारित देशांच्या गटात भारत अभिमानाने सामील झाला होता. 11 मे 1998 ला 3 टेस्ट झाल्या आणि 13 मे 1998 ला पुढच्या 2 टेस्ट झाल्या होत्या. यामुळे झालं काय, अमेरिकेसहित इतर 12 देशांनी भारतावरती निर्बंध लादले. पण अटल बिहारी वाजपेयी जे तत्कालीन पंतप्रधान होते यांनी आधीच या संदर्भातली तरतूद करून ठेवली होती आणि यामुळे झालं काय, बॉन्डद्वारे पुढच्या 10 दिवसामध्ये तब्बल $4.5 बिलियन भारताने उभे केले. याच्यासोबतच राष्ट्रीय महामार्ग कार्यक्रम अगदी जोरदारपणे राबवला गेला. ग्रामीण रस्ते प्रकल्प जोरदारपणे राबवला गेला. आयटी आणि टेलिकॉम सेक्टर याच्यामध्ये सुधारणा करून देशांतर्गत मागणी वाढवण्यात आली. यामुळे या निर्बंधांचा फटका भारताला बसला नाही आणि याचा जो फायदा जो आहे हा पुढे मी जी घटना सांगणार आहे त्याच्यामध्ये झाला. पुढचा अजून एक महत्वाचा माइलस्टोन म्हणजे काय, तो म्हणजे पुढच्या 8-9 वर्षामध्ये, म्हणजे ज्या वेळेस भारताने अणुचाचणी केली त्याच्यानंतरच्या पुढच्या 8-9 वर्षात अमेरिकेने तडजोड करून भारतासोबत केलेला अणुकरार फार इम्पॉर्टंट असा माइलस्टोन आहे बघा. या करारामुळे भारताला आपल्याकडे असलेली अण्वस्त्र बाळगून परत सन्मानाने आंतरराष्ट्रीय व्यासपीठ मिळालेला आपल्याला दिसते. या कराराचे फायदे जे आहेत फक्त अणुक्षेत्रापुरतेच मर्यादित नव्हते. या करारामुळे भारत ही नव्या जगातील सर्वात महत्वाची अशी सत्ता आहे ही वस्तुस्थिती अमेरिकेसारख्या महासत्तेने सुद्धा स्वीकारली. याने झालं काय, तर भारताला वन टाइम वेवर सुद्धा अमेरिकेने दिलं. म्हणजे त्यांच्या प्रस्थापित कायद्याच्या विरोधात जाऊन भारतासाठी त्यांनी हा अणुकरार केला होता आणि न्यूक्लिअर सप्लायर ग्रुपचं सदस्यत्व देण्यासाठी प्रयत्न सुद्धा करूत असं आश्वासन सुद्धा त्यांनी दिलं होतं. आता पुढचा महत्वाचा माइलस्टोन जो आहे तो म्हणजे इस्रो संदर्भातला. भारताच्या शिरपेच्यातील सर्वात महत्वाची अशी संस्था आहे बघा इस्रो, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. विक्रम साराभाई यांचं विजन होतं आणि त्यानुसार 1969 ला या इस्रोची स्थापना झाली. 1975 ला म्हणजे अवघ्या 6 वर्षामध्ये भारताने आर्यभट्ट हा आपला पहिला उपग्रह अवकाशात सोडला. तिथपासून सुरू झालेला हा प्रवास गगन, नाविक, 2 चंद्र मोहीम आणि 1 मंगळ मोहीम इथपर्यंत आज आपल्याला आलेला दिसतोय. आज भारताकडे स्वतःचं असं लॉन्च व्हेकल आहेच, पण जगभरातील देशांची उपग्रह आपण अगदी स्वस्तामध्ये आणि यशस्वीरित्या आज अवकाशात सुद्धा सोडतो आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये या पर्टिक्युलर क्षेत्रामध्ये आपण क्रमांक 1 ला सुद्धा असणार आहोत. आता हे महत्वाचे असे 11 माइलस्टोन जे आहेत याच्यामुळं भारताचं आंतरराष्ट्रीय स्तरावरती नाव मोठं झालं. प्रत्येक भारतीयाची मान जी आहे ही अभिमानाने उंचावली सुद्धा आणि भारत एकसंध राहण्यामध्ये सुद्धा या माइलस्टोन्सने फार महत्वाची भूमिका बजावली आहे. अजून कोणता माइलस्टोन असेल तर तो तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि ही माहिती जर का आवडली असेल तर ते सुद्धा खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत बोल भिडू या आपल्या YouTube चॅनलचे सर्व व्हिडिओज लाईक करा. आम्हा सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तेवढं विसरू नका. धन्यवाद.